मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना मी दीपक पाटील प्रभारी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन आवाहन करतो की आपल्या परिसरामध्ये जर काही ठिकाणी एखाद्या तरुणाचा गट किंवा काही इसम हे दारू पिऊन धुडगूस घालत असतील किंवा काही परिसरामधील काही तरुणांचा त्रास तुम्हाला होत असेल तर अशा तरुणांची नावं तुम्ही पोलीस स्टेशनच्या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कळवायची यासाठी मी आवाहन करत आहोत। अनेक तक्रारी प्राप्त होतात की साहेब आमच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे एका कोपऱ्यामध्ये काही तरुण नेहमी बसतात, टवाळखोरपणा करतात, काही येणाऱ्या महिलांची छेड काढत असतात किंवा एका कोपऱ्यामध्ये जाऊन ते दारू पित असतात किंवा एखादा परिसरामध्ये काही इसमांचा काही गट असतो की जो तिथे बसून महिलांना किंवा इतर पुरुषांना त्रास देत असो, तर अशी एक दहशत ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। आमची गस्त ही चालूच असते, परंतु समजा तुम्हाला तसा काही प्रकार आढळला तर तुम्ही माझा आता दिलेल्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुमच्या परिसराचं नाव टाकण्यात यावं, कोणत्या वेळेस माणसं बसतात किंवा तरुण बसतात त्याच पद्धतीने जर तुम्हाला त्यांची नावं माहिती असतील तर नावांचाही उल्लेख त्या ठिकाणी करण्यात यावा। आम्ही तुमचं कुठलंही नाव बाहेर जाहीर करणार नाही, त्याची गुप्तता आम्ही पाळणार आहोत। आमचा कॅम्प पोलीस स्टेशन आपल्या परिसरामध्ये शांत सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आमची गस्त ही वेळोवेळी चालू आहे। साध्या वेशामधील काही आमचे अंमलदार हे फिरत असतात, परंतु काही परिसरामध्ये अशा रात्रीच्या वेळी किंवा दिवसा एखादा परिसरामध्ये काही तरुणांचा गट तिथे धुडगूस घालत असेल, टवाळखोरपणा करत असेल, ज्याच्यामुळे नागरिक त्रस्त असतील किंवा रात्रीच्या वेळेस गाड्या फोडण्याचे प्रकार अशा काही प्रकारचे जर तुम्हाला आढळून येत असेल तर तुम्ही आमच्या या व्हॉट्सअप नंबरवरती सर्व माहिती, एरियाची माहिती, त्यांचा वेळ आणि जर त्या तरुणांचं नाव माहिती असेल तर त्या तरुणांची नावं तुम्ही टाकायचे, तुमचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल जेणेकरून आम्हाला कार्यवाही करणं सोयीस्कर होईल। आपल्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा तरुणाचा गट किंवा इसमांचा गट दहशत निर्माण करणार नाही यासाठी हा आमचा सतर्कतेचा उपाय आहे। आम्ही गस्त करून त्यावर तर प्रतिबंध करीतच आहोत, परंतु नागरिकांनाही जर तुम्हाला काही अडचण आली तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही बिनधास्तपणे आणि न घाबरता तुम्ही ती माहिती आम्हाला टाकायची आहे की साहेब आमच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे काही त्रास आहे किंवा या ठिकाणी अशा पद्धतीने दहशत काही तरुण माजवतात किंवा काही गट किंवा एखादा विशिष्ट इसम आमच्या परिसरामध्ये येऊन अशा पद्धतीने दहशत निर्माण करत असेल तर त्याचं नाव आमच्या या व्हॉट्सअपवर टाकायचं आहे जेणेकरून मला कायदेशीर कारवाई करणं शक्य होईल। तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि या आव्हानाला प्रतिसाद द्यावा। जय हिंद।